यदा कदाचित तुमच्या घरामध्ये जर आर्थिक समस्या असेल, आर्थिक अडचण खूप असते, तुम्हाला आलेला पैसा टिकत नाहीये, तर त्याच्याकरता एक उपाय सांगते ऐका. हे की मी माझ्या मनाने मांडत नाही, शास्त्र पुराण वेदांताचा पुरावा घेऊन तुमच्या समोर बोलते. आर्थिक अडचण आहेत, आर्थिक टंचाई आहेत, सातत्याने घरात भासत असते, आलेला पैसा टिकत नाही. त्याच्याकरता एक काम करायचं, गावठी तुपामध्ये बत्तासे भिजवायचे. बत्तासे माहिती ना तुम्हाला? दिवाळीत आपण ते व्हाईट कलर, सफेद कलरचे पांढरे असतात ते बघा, ते बत्ताशे घ्यायचे, ते त्या तुपामध्ये भिजवायचे. आता किती घ्यायचे असा प्रश्न तुमचा मला असेल. तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, 5 घ्या, 7 घ्या किंवा 11 घ्या, जसं तुम्हाला मिळेल तसे घ्या. ते बत्तासे तुपामध्ये भिजवून घ्यायचे. त्याच्यामध्ये एक लवंग घ्यायची आणि पानाचे पत्ते घ्यायचे. पान कोणतं? नागेलीचं पान. ते सगळं घेतलं की ते होळीमध्ये टाकायचं आणि त्याला 7 परिक्रमा पूर्ण करायच्या. पाणी घेऊन 7 प्रदक्षिणा, बरं का, 7 प्रदक्षिणा. कोणी एकच करतं, कोणी 5 करतं, कोणी म्हणतं चटके जास्त बसतात. तुम्हाला जर तिथं चटके लागले तर आयुष्यभर चटके खावे लागतील. म्हणून किती परिक्रमा पूर्ण करायच्या? 7. आजपासून लक्षात ठेवायचं, किती? 7 परिक्रमा पूर्ण करायच्या. लक्षात राहिलं काय काय घ्यायचं? हे कशासाठी उपाय सांगितला? आर्थिक टंचाई जर भासत असेल तर त्याच्यासाठी आपण हा उपाय करू शकतो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्रीमद भागवत कथेचा आजचा हा 5वा दिवस. अगदी मनमोहक वातावरणामध्ये पार पडत आहेत. खरं तर बोलता बोलता 5 दिवस झाले, मला सुद्धा कळालं नाही. मला असं वाटतं की आजच सुरू झालीत कथा. जे इतकं प्रसन्न वाटतं इथे. गोड असं आयोजन नियोजन ज्यांनी केलेलं आहेत. खरं तर सप्ताह कमिटीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे श्री हरिभाऊ रुंजाजी हिवाळे पाटील खूप मेहनत घेतात या कार्यक्रमासाठी. समस्त कमिटी या 3ऱ्या वर्षाचे अध्यक्ष आमचे आदरणीय तुकाराम नारायणराव लहाने पाटील, उपाध्यक्ष श्री गणेश श्रीनिवास ठोसर, सचिव श्री राजू जगन्नाथ जयवाळ, कोषाध्यक्ष श्री दिनेश सुभाषराव राजे भोसले, सहसचिव श्री श्रीहरी माणिक घुले, सगळी सदस्य मंडळी आदरणीय समाधान भाऊ असतील, हनुमंत भाऊ असतील, प्रशांत भाऊ आहेत, अमोल भाऊ आहेत, बालाजी भाऊ आहेत, गुलाब भाऊ आहेत, राजू भाऊ, सागर भाऊ, आकाश भाऊ, अंबादास भाऊ, नितीन भाऊ, ही समस्त सप्ताह कमिटी, माझा महिला भजनी मंडळ, या कार्यक्रमाला गोड असं ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ते आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे बंधुतुल्य असणारे प्रल्हादजी महाराज वाघ, आपण सगळे श्रोतू वर्ग या ठिकाणी आजचा हा 5वा दिवस आपण या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. खरं तर आजचा हा दिवस अत्यंत पावन आहेत, प्रसन्न आहेत, कारण आज वार सोमवार आहेत, आज सण आहेत. कोणता? होळीचा. होळीच्या सणाला सोमवार आणि सोमवारच्या दिवशी होळी येणं हा जो काही पर्व काळ आहे तो 108 वर्षांनी आलेला आहे. आणि 108 वर्षांनी सोमवारी होळी आलेली आहेत आणि ती या महिन्यामध्ये. आणि तुम्हा सगळ्यांना याच दिवशी श्रीमद भागवत कथा ऐकायला मिळते, हे तुमचं परम भाग्य आहे. कारण आज होळीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. आपण होळी सगळे पेटवणार आहोत, होळीचा सण सगळे साजरा करणार आहोत. पण तो कशा पद्धतीने करायचा थोडक्यात मी सांगते आणि मग कथेकडे वळते ऐका. होलिका जी पेटवायची आहेत ती 6च्या नंतर मुहूर्तावर पेटवायची आहेत, म्हणजे प्रदोष काळामध्ये. त्या प्रदोष काळामध्ये आपण सगळेजण होळी पेटवू शकतो. तिथे होळी पेटवत असताना गावठी गाईच्या शेणाची गौरी असणं अत्यंत महत्वाचं आहे.
तिथे मारुतीरायाच्या मंदिरासमोर जर होळी पेटवत असाल, तुमच्या गावामध्ये जर होळी पेटवत असाल, तर नाही 5 गौऱ्या नेऊ शकत, तर एक तरी गौरी आपली असली पाहिजे तिथं होळी पेटवण्याकरता. तिथे लाकूड सुद्धा कोणतं असावं, चंदनाचं लाकूड असेल तर उत्तमच आहे. परंतु आता चंदनाचं मी सांगितलं तर कदाचित माझ्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो, कारण चंदन चोरणंही पाप आहे. म्हणून लाकूड कोणतं घ्यायचं तुमचे तुम्ही ठरवा. पण शास्त्र सांगते चंदनाचं लाकूड अतिशय पवित्र असतं. त्यातही गावठी गाईच्या शेणाची गौरी तुमच्याकडे 4-5 असेल तर 5 न्या, 11 असेल तर 11 न्या, 21 असेल तर 21 न्या. आणि कुठून विकतच घ्यायची असेल तरी एक तरी पवित्र गाईची, गावठी गाईची एक गौरी आपल्याकडे असली पाहिजे. आणि मग तुम्ही आता होलिका मातेला नैवेद्य कसा दाखवतात मला माहित नाही, पण मी शास्त्रशुद्ध पद्धत सांगते ऐका. होलिका मातेला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरातली कुठलीही व्यक्ती जेवण करू शकत नाही, ते उष्ट करू शकत नाही. मग नैवेद्य घेऊन जाताना ती होलिका आमच्यातनं काय काय नेणार आहे, काय काय देणार आहे, हे मी तुम्हाला सांगते ऐका. होलिका मातेचं दर्शन घेत असताना आपण जेव्हा ती होळी पेटलेली असते महिला मंडळ, तेव्हा आपण हात जोडून होलिका मातेला प्रार्थना करायची असते की माझ्यातले सगळे षडविकार जाळून टाक. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ हे सगळे जाळून टाक आणि माझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद, समाधान या सगळ्या गोष्टी प्राप्त करून दे. आणि आजच्या दिवशी वाईट गोष्टी जाळायच्या असतात आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या असतात. म्हणून ऐका, या होळीमध्ये आम्ही काय काय देऊ शकतो, काय काय आम्हाला मिळू शकतं सांगते ऐका. यदा कदाचित तुमच्या घरामध्ये जर आर्थिक समस्या असेल, आर्थिक अडचण खूप भासते, तुम्हाला आलेला पैसा टिकत नाहीये, तर त्याच्याकरता एक उपाय सांगते ऐका. हे की मी माझ्या मनाने मांडत नाही, शास्त्र, पुराण, वेदांताचा पुरावा घेऊन तुमच्या समोर बोलते. आर्थिक अडचण आहेत, आर्थिक टंचाई आहेत, सातत्याने घरात भासत असते, आलेला पैसा टिकत नाही, त्याच्याकरता एक काम करायचं. गावठी तुपामध्ये बत्तासे भिजवायचे. बत्तासे माहिती ना तुम्हाला, दिवाळीत आपण ते व्हाईट कलर, सफेद कलरचे पांढरे असतात ते बघा, ते बत्ताशे घ्यायचे, ते त्या तुपामध्ये भिजवायचे. आता किती घ्यायचे असा प्रश्न तुमचा मला असेल. तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, 5 घ्या, 7 घ्या किंवा 11 घ्या, जसं तुम्हाला मिळेल तसे घ्या. ते बत्तासे तुपामध्ये भिजवून घ्यायचे, त्याच्यामध्ये एक लवंग घ्यायची आणि पानाचे पत्ते घ्यायचे. पान कोणतं? नागेलीचं पान. ते सगळं घेतलं की ते होळीमध्ये टाकायचं आणि त्याला 7 परिक्रमा पूर्ण करायच्या. पाणी घेऊन 7 प्रदक्षिणा, बरं का, 7 प्रदक्षिणा. कोणी एकच करतं, कोणी 5 करतं, कोणी म्हणतं चटके जास्त बसतात. तुम्हाला जर तिथं चटके लागले तर आयुष्यभर चटके खावे लागतील. म्हणून किती परिक्रमा पूर्ण करायच्या? 7. आजपासून लक्षात ठेवायचं, किती? 7 परिक्रमा पूर्ण करायच्या. लक्षात राहिलं काय काय घ्यायचं? हे कशासाठी उपाय सांगितला? आर्थिक टंचाई जर भासत असेल तर त्याच्यासाठी आपण हा उपाय करू शकतो.